नमस्कार मंडळी, विभाज मेजवानीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण भरलेल्या मिरच्यांची भजी म्हणजे मिरची वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. सध्या पावसाळा सुरू आहे आणि असा भरलेला खमंग मिरची वडा खायला मिळाला तर पावसाचा आनंद द्विगुणित झालाच म्हणून समजा. हे मिरची वडे तुम्ही जेवणासोबत खाण्यासाठी सुद्धा अगदी सहज आणि झटपट बनवू शकता. मंडळी, रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मिरची वडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी बेसन घेऊयात. वड्याच्या वरच्या आवरणाला चव येण्यासाठी अर्धा टीस्पून मीठ घेऊयात. 3 ते 4 चिमूट एवढीच हळद घ्यायची आहे, कारण हळद जास्त झाली तर वडे काळपट किंवा तपकिरी दिसतील. अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, पण ओवा घेताना हातावर असा चुरून घ्यायचा, म्हणजे ओव्याचा सुगंध सर्वत्र पिठामध्ये मिसळेल. आता हे सर्व सुकं साहित्य मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेऊयात आणि बेसन भिजवून घेऊयात. पिठाचे छोटे छोटे गठ्ठे मोडत पीठ चांगलं भिजवून घ्यायचं. पाण्याचं परफेक्ट प्रमाण घेऊन पीठ भिजवून झाल्यावर आपल्याला हे मिनिटभर फेटून घ्यायचं आहे. ह्यामुळे काय होईल की मिरची वड्याचा वरचं आवरण फ्लफी होईल. आता हे पीठ आपण झाकण ठेवून 15 मिनिटं असंच ठेवूयात आणि बाकीची तयारी करूयात. एका भांड्यात 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. बटाटे छान उकडून स्मॅश करून घेतलेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊयात. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा बडीशेप मी अशी हलकी कुटून घेतली आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेऊयात. आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे. बटाट्याचे मोठे पीस राहिले असतील तर ते चमच्याने स्मॅश करून घ्यायचे आणि छान असं स्टफिंग तयार करून घेऊयात. तर हे बघा, आपला वड्यामधलं स्टफिंग तयार आहे. आता मी इथे ज्या मिरच्या भरण्यासाठी आणल्यात त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्यात. ह्यामधल्या एक एक मिरची घेऊन कापून घेऊयात. मिरचीला असा उभा छेद द्यायचा आणि आतमधील बिया काढून टाकायच्या. आपण ज्या गाडीवर मिरची भज्या खातो त्यामधल्या बिया काढत नाहीत, पण आपण घरी भजी बनवतोय तर त्या व्यवस्थित बनवून घेणार आहोत. चमच्याने आपण बिया काढून टाकल्यात. अशा पद्धतीत मिरची साफ करून घ्यायची. वरचा देठ मात्र तसाच ठेवायचा, कारण बॅटरमध्ये बुडवताना मिरची पकडायला सोपं जातं. आता ह्याच पद्धतीने सगळ्या मिरच्या साफ करून घेऊयात. तर ह्या बघा, आपण सगळ्या मिरच्यांमधील बिया काढून साफ करून घेतल्यात. आता ह्यामध्ये बनवलेलं स्टफिंग भरूयात. ह्या आपण ज्या मिरच्या घेतल्यात त्या तिखट नाही आहेत. मार्केटमध्ये मिरच्या घेतानाच खात्री करून घ्यायची की मिरच्या तिखट नसतील, कारण स्टफिंगमध्ये सुद्धा आपण मिरच्या आणि मसाला वापरलेला आहे, त्यामुळे वडा खूप जास्त तिखट बनू शकतो. सगळ्या मिरच्या आपण अशाच भरून घेऊयात. तर इथे मी पहिली बॅच भरून घेतली आहे. 5 मिरच्या मी भरून घेतल्यात. आता ह्याला बेसनचं कोटिंग कसं द्यायचं ते बघूयात. इथे बेसन भिजवून 15 मिनिटं झाली आहेत. असं बेसन भिजत ठेवलं की भजीचं आवरण छान मऊसूत होतं. आता बेसनच्या कोटिंगला हलकी जाळी पडण्यासाठी 2 ते 3 चिमूट एवढाच खायचा सोडा ॲड करायचा. खायचा सोडा वापरणं ऑप्शनल आहे, नाही वापरला तरीही चालेल. आता हे बेसन पुन्हा एकदा मिनिटभर फेटून घेऊयात, म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होईल. तर आता आपलं बॅटर तयार आहे. कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय. तेल गरम झाले का ते चेक करूयात. बेसनचे काही थेंब तेलात सोडायचे. लगेच वरती आलेत म्हणजे तेल छान गरम झालंय. आता भजी तेलात सोडूयात. बॅटरमध्ये मिरची ह्याप्रमाणे देठाला पकडून भिजवून घ्यायची आणि मिरचीचं टोक वरती करायचं, म्हणजे बॅटरची दुसरी लेअर मिरचीवर चढेल. सुरुवातीला गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवायचा, म्हणजे भजी तेलात सोडल्यावर लगेच शेप पकडतात. जेवढ्या मिरची कढईमध्ये बसतील तेवढ्या मिरच्या सोडूयात. सुरुवातीला ह्यांना अजिबात झारा लावायचा नाहीये. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. मिनिटभराने मिरच्या परतून घ्यायच्या.
आता मिरच्यांनी शेप तर पकडलाय, पण आतून मिरची कच्ची राहू नये म्हणून गॅस थोडा स्लो करायचा आणि मिरच्या चांगल्या अरतून परतून भाजून घ्यायच्या. तर आपण 7 ते 8 मिनिटे मिरच्या छान लालसर रंगात भाजून घेतल्यात. आता ह्यात तेल निथून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिरच्या सुद्धा अशाच फ्राय करून घेऊयात. पुन्हा सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर कमी करून मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. तर हे बघा, आपले मस्त मिरची वडे तयार आहेत. खूप भारी दिसत आहेत. मी तुम्हाला एक मिरची कापून दाखवते. हे बघा, खूप छान मिरची वडे आपण तयार करून घेतलेत. ह्या वड्यांचा सुगंध सुद्धा खूप छान येतो. हे मिरची वडे तुम्ही चहासोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.